जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे सातबाऱ्यावर नाव बदलते म्हणून जमिनीवरील वर्षानुवर्षाचा संसार संपत नाही। उमरोळीतील 92 हेक्टर जमिनीचा ताबा आणि मालकीचा वाद आता थेट रस्त्यावर आला असून 125 पेक्षा अधिक कुटुंबाच्या घरांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले आहे। आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी पालघर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत सातबारा पुन्हा ग्रामपंचायतीच्या नावावर करण्याची जोरदार मागणी केली। उमरोळी येथील गट क्रमांक 308 मधील सुमारे 92 हेक्टर जमीन 1950 पासून ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे। संघर्ष समितीच्या म्हणण्यानुसार 1 ऑगस्ट 1974 ला तत्कालीन जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशानुसार ही जमीन उमरोळी ग्रामपंचायतीच्या नावावर करण्यात आली होती। गावाची लोकसंख्या वाढत गेल्यानंतर 2011 मध्ये जवळपास 5 एकर जागा वाढीव गावठणासाठी मंजूर करण्यात आली। त्यानंतर ग्रामपंचायतीने शासनाच्या नियमानुसार भूखंडाचे वाटप केले। या भूखंडावर सध्या 125 पेक्षा अधिक कुटुंबे घरे बांधून राहत आहेत। दरम्यान मध्यवर्ती कारागृहासाठी 10 हेक्टर, आरटीओ कार्यालयासाठी 5 हेक्टर आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेसाठी 0.80 हेक्टर जमीन देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या कामासाठी ग्रामपंचायतीने हरकत दाखला दिला होता, मात्र एका खाजगी संस्थेच्या जमीन मागणीला ग्रामसभेने विरोध केल्यानंतर हे प्रकरण शासन दरबारी गेले। यानंतर 17 सप्टेंबर 2025 ला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गट क्रमांक 308 च्या सातबारा उतार्यावरून उमरोळी ग्रामपंचायतीचे नाव कमी करून महाराष्ट्र शासनाचे नाव दाखल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या फेरबदलामुळे गावात अस्वस्थता निर्माण झाली असून आपल्या घराचे आणि जमिनीचे भवितव्य काय असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। मोर्चा दरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सातबारा पूर्ववत करावा आणि ग्रामस्थांच्या हक्कांवर गदा आणू नये अशी मागणी करण्यात आली। आमदार विनोद निकोले यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना जागेचा ताबा ग्रामस्थ सोडणार नाहीत, कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने ग्रामस्थांच्या हक्कांचा विचार करावा असे सांगितले। कागदावरची नोंद बदलून जमीन शासनाच्या नावावर करता येईल, पण त्या मातीत उभे राहिलेले संसार पुसता येत नाही। विकासाच्या नावाखाली जर ग्रामस्थांच्या घरांवरच बुलडोजर फिरवणार असेल तर प्रश्न एकच, ही जमीन विकासासाठी आहे की ग्रामस्थांच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी? ताकद विखुरलेली आहे। प्रश्न तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे। ताकद विखरल्यामुळेच काही दिवसापूर्वी पोलिसांना वाढवणच्या ठिकाणचे जे काही आपले ग्रामस्थ जे काही आंदोलन करते होते त्यांना फरफटत जेलमध्ये त्यांनी टाकलेलं आहे। ती सुद्धा तो विषय माझ्याकडे आला होता, परंतु एखादा विषय जर पुढे घ्यायचा असेल तर त्याला ठिणगी पडावी लागते आणि ती ठिणगी ही उमरोळी गावापासून पडलेली असं तुम्ही लक्षात घ्या। या ठिकाणाहून सुरुवात होईल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।